ठाकरे गटाला मतं पडतायत तिथे जाणीवपूर्वक मतदानाला विलंब केला गेला। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। पराभवाच्या भीतीने मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर। संथ मतदानावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला फटकारलं। समोर पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरेंचं नेहमीप्रमाणे रडगाणं सुरू। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या चुकांचा मतदानावर परिणाम। उन्हापासून वाचण्यासाठी पाणी शेड याची व्यवस्था केली नाही। नाना पटोलेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे। मुंबईच्या सायन परिसरात काँग्रेस तसंच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये। काँग्रेस कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप। भिवंडी लोकसभेचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची पोलिसांना शिवीगाळ। बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत शिवीगाळ। भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटलांनी पोलिसांना शिवीगाळ करून लोकशाहीची हत्या केली। शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा आरोप। तर कपिल पाटलांनी मतदारांना धमकावल्याचाही म्हात्रेंचा आरोप। मुंबईच्या औशिवरा येथे बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला मनसे विभागाध्यक्ष संदेश देसाईंनी पकडलं। संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मनसेची मागणी। पालघरमध्ये आपल्या नव्हे दुसराच कोणीतरी मतदान केल्याचा तरुणीचा आरोप। बोगस मतदानामुळे पहिल्यांदाच मतदानास गेलेल्या तरुणीची निराशा। ठाण्याच्या मुंब्रा विभागात मतदान केंद्रावर 6 वाजल्यानंतर मतदानासाठी रांगेत असलेल्यांना कुपनचं वाटप करून मतदान पूर्ण, तर 6 नंतर आलेले मात्र मतदानापासून वंचित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वागळे इस्टेटमधल्या नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क इथे बजावला मतदानाचा अधिकार। सहकुटुंब केलं मतदान। कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या मूळ मतदारसंघात ठाणे इथे बजावला मतदानाचा अधिकार। वागळे इस्टेट येथील नेपच्यून एलिमेंट आयटी पार्कमध्ये केलं मतदान। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंसोबत कुटुंबियांनी केलं मतदान। नवजीवन विद्या मंदिर मतदान केंद्रामध्ये बजावला मतदानाचा अधिकार। ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केलं मतदान। वांद्रे येथील नवजीवन विद्या मंदिर इथे केलं मतदान। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दादरच्या बालमोहन शाळेत बजावला मतदानाचा अधिकार। अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह इतर सर्व कुटुंबियांनीही केलं मतदान। उत्तर मध्य मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या धारावी मतदारसंघात केलं मतदान। धारावी काळा किल्ला शाळेत बजावला मतदानाचा अधिकार। शिवसेना उमेदवार राहुल शेवाळांनी मानखुर्द येथे केलं मतदान। सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार। चेंबूरमध्ये बीएआरसी येथील मतदान केंद्राबाहेर बूथवर ठाकरे गटाच्या उमेदवाराचा निशाणी दाखवून प्रचार केल्याचा शिवसेनेचा आरोप। बूथवर जाऊन दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळेंनी विचारला जाब। दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी बजावला मतदानाचा अधिकार। परळ इथल्या बारादेवी म्युनिसिपल मराठी शाळेत केलं मतदान। यामिनी जाधव यांनी बजावला मतदानाचा अधिकार। दक्षिण मुंबई मतदारसंघात यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत यांच्यामध्ये लढत। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गोरेगाव इथल्या पहाडी हायस्कूलमध्ये केलं मतदान। उत्तर पश्चिम मुंबईतल्या शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार। अंधेरी पूर्व इथल्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये केलं मतदान। ईशान्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी बजावला मतदानाचा हक्क। ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि कोटेचा यांच्यामध्ये लढत। ठाण्यातले शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी बजावला मतदानाचा अधिकार। आनंदनगर इथल्या कामगार कल्याण केंद्रात केलं मतदान। उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार पियुष गोयल यांनी त्यांच्या मूळ मतदारसंघात मलबार हिल इथे केलं मतदान। मलबार हिल येथील वालसिंघम स्कूलमध्ये बजावला मतदानाचा अधिकार। उत्तर मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार भूषण पाटील यांनी केलं मतदान। बोरिवली इथल्या एम के भाटिया स्कूलमध्ये बजावला मतदानाचा अधिकार। कल्याणच्या मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क। कल्याण डोंबिवली मतदारसंघात वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत। ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचार यांनी पत्नी आणि मुलीसह बजावला मतदानाचा हक्क। हायस्कूल टेंभी नाका इथल्या सेंट जॉन हायस्कूल इथे केलं मतदान। ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत।
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। डोंबिवलीतल्या सवा जोशी स्कूल मतदान केंद्रावर केलं मतदान। पालघर लोकसभेतले महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांनी केलं सहकुटुंब मतदान। वाडा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये जाऊन केलं मतदान। आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात सहकुटुंब केलं मतदान। प्रताप सरनाईक मतदान करत असताना नरेश म्हस्केंचीही उपस्थिती। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांनीही बजावला मतदानाचा हक्क। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क। पेडर रोड इथल्या मॉडेल कोऑपरेटिव्ह सोसायटी हॉल इथल्या मतदान केंद्रात केलं मतदान। ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर आशा भोसलेंची नात जनाई भोसलेनेही केलं मतदान। ज्येष्ठ कवी लेखक गुलजार यांनी 90व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क। यावेळी त्यांच्या कन्या मेघना गुलजार यांनीही केलं मतदान। अनेक नाट्यकर्मींच्या गुरु विद्याताई पटवर्धन यांचं अँब्युलन्समधनं येऊन मतदान। दादरमधल्या छबिलदास शाळेत बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।